पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरामध्ये सध्या आठवड्यातून 2दा पाणी देण्याचं मनपानं ठरवलेलं आहे। त्यामुळे अनेक कुटुंबांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावेच लागतं। याच समस्यावर मात करत ज्ञानेश्वर दिनकर बिरारे या सद्ग्रस्ताने घरगुती उपकरणापासून एक तंत्र विकसित केलेलं आहे आणि पाण्याचा पुनर्वापर करत पाण्याच्या टंचाईवर मात केली आहे। पाहूया त्याचाच एक रिपोर्ट। सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रात दुष्काळ आलेला आहे। त्यामध्ये औरंगाबादमध्ये पण यावेळेस जायकवाडी धरणात पाणी आलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की रियूज पाणी करायचं। पण हे रियूज करायचं कसं, हे साठवून ठेवायचं म्हणजे आपल्याकडे एवढी मोठी यंत्रणा नव्हती। त्याच्यासाठी आम्ही असं तयार केलं की बाबा बाथरूममध्ये पाणी बाहेर काढून त्याला फिल्टर करून परत आपण रियूज करू शकतो। त्याच्यासाठी आम्ही याच्या पहिले सांगितलेलं तसं आम्ही हे पूर्ण प्रकल्प चालू केलेला आहे। तरी औरंगाबादमधल्या भरपूर लोकांनी हा प्रकल्प चालू केला तर भरपूर आपल्याला पाण्याची कमतरता येणार नाही। आपण ते बाहेर पाहिलं मी एकदा, हे आमचं इथं बाथरूम आहे। आम्ही त्याच्यानंतर आम्ही इथं एक बाथरूममध्ये मोटर लावून त्याचं पाणी बाहेर काढलेलं आहे। ते या बादलीत कलेक्ट होतं। नंतर आम्ही दुसऱ्या एका बादलीत ते पाणी चढवलेलं आहे। इथं एक पाणबुडी मोटर लावलेली तर त्याच्यामुळे ह्या बादलीत ते चढतं आणि ज्या प्रेशरने पाहिजे त्या प्रेशर तोटी लावलेली आहे बादलीला, त्या प्रेशरने पाहिजे त्या प्रेशरने आपण या फिल्टरमध्ये सोडून नंतर हे पाणी इथं फिल्टर झालेलं इथं येतं या टाकीमध्ये येतं। नंतर हे परत आम्ही एक टॉयलेटला कनेक्शन देऊन टाकलेलं आहे जे रियूजसाठी। आम्ही आंघोळीचं आणि धुण्याचं पाणी पुनर्वापराचा प्रयोग करून पाहिलेला आहे। आमच्या इथं 5 दिवसाआड पाणी यायचं, मग एवढ्या लोकांना पाणी पुरवणं शक्य होत नव्हतं। मग परत भटकंती पाण्यासाठी करावी लागायची। टँकर आलं तर टँकरमधून पाणी घ्यावं लागायचं आम्हाला विकत। आता हे आंघोळीच्या व धुण्याच्या पुनर्वापरामुळे आम्हाला पाण्याची कमतरता भासत नाही व 5 दिवस पूर्ण पाणी पुरतं। आम्ही हे पाणी जे फिल्टर केलेलं पाणी आहे ते फ्लशिंगसाठी तर कनेक्शन दिलेलंच आहे, पण यासाठी नंतर आम्ही याचा यूज घरात फरशी पुसण्यासाठी, गार्डनसाठी आणि गाडी धुण्यासाठी करतो। याच्या आधी आम्हाला पूर्ण पाणी नवीनच वापरावं लागत होतं, म्हणजे जे नळाला पाणी आलेलं तेच वापरावं लागत होतं। आता यामुळे आमचं काय दिवसभरात म्हणजे नाही म्हटलं तरी 250-300 लिटर पाणी वाचलेलं आहे। आमचं 6 जणांचं कुटुंब आहे, तरी आम्हाला आता पाणी पूर्णपणे पुरतं आहे। गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे पाणी टंचाईवर सामोरे जाण्यापेक्षा त्यावर मात कसं करावं याचं उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर बिरारे हे आहेत। त्यांनी पाण्याचं महत्त्व ओळखून सर्वांना पाणी बचत करण्याचा संदेशच दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह विवेक राजूरकर, औरंगाबाद, भारत फॉर इंडिया।